आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आषाढीच्या पूर्वसंध्येला आपल्या पंढरपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे। मगाशी प्रशांत मालकांनी सांगितलं की 2015 साली मोठ्या मालकांनी ही इच्छा व्यक्त केली होती की इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी शेतकरी पंढरपूरमध्ये येत असतात। मुक्कामाच्या अनेक जागा आहेत, पण त्यातली एक जागा कृषी उत्पन्न बाजार समिती देखील आहे। आणि मग अनायसे जर आमचे शेतकरी या ठिकाणी येत असतील, आमचे वारकरी येत असतील, तर शेतीच्या क्षेत्रामध्ये जे काही नवीन तंत्रज्ञान तयार होत आहे, नवीन वाण नवीन बियाणं तयार होत आहे, कीड व्यवस्थापनाचे नवीन ज्या पद्धती तयार होत आहेत, शेतीमध्ये यांत्रिकीकरणाच्या ज्या नवीन योजना येत आहेत, अशा सगळ्या गोष्टीचं एकत्रित प्रदर्शन हे या ठिकाणी जर भरवलं तर नवीन शेतीचं तंत्रज्ञान आणि ते तंत्रज्ञान प्राप्त करून घेण्याकरता राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना याचं एकत्रीकरण या ठिकाणी होईल। आणि अनायसे पांडुरंगाच्या दर्शनासोबत आमच्या शेतकऱ्याला शेतीमध्ये त्या ठिकाणी नवीन पद्धती विकसित करण्याकरता एक मोठा फायदा होईल। आणि म्हणूनच तेव्हापासून दरवर्षी अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन करण्याचा निर्णय आपण घेतला आणि मला आनंद आहे की याही वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने हे कृषी प्रदर्शन या ठिकाणी होत आहे। आपण बघितलं असेल तर यामध्ये सरकारचे विविध विभाग आहेत, आमच्या ज्या काही कृषी विद्यापीठ आहेत त्यांचे देखील स्टॉल्स आहेत, विविध योजनांचे स्टॉल्स आहेत, आणि त्यासोबत वेगवेगळ्या व्यावसायिकांनी आणि शेतकऱ्यांनी जे काही प्रयोग केलेले आहेत त्यातल्या यशस्वी प्रयोगाचं देखील प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आज एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या संदर्भात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा सुरू झालेला आहे आणि त्याचंही प्रात्यक्षिक मॉडेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या फलोत्पादन